ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ॐ शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। नारद भक्तिसूत्र यावर आपलं चिंतन सुरू आहे। मागच्या वेळेस आपण सूत्र नंबर 78 पर्यंत बघितलेलं होतं आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की भक्त होण्यासाठी नैतिकता जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे। अहिंसा, सत्य, अस्तेय वगैरे वगैरे। तर नैतिक मनुष्य नैतिक असल्याशिवाय तो आध्यात्मिक होऊ शकत नाही। म्हणून आपलं उपनिषद बनते ना विरतो दुश्चरितात न अशांतो न असमाहिता। कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की ज्याचं चरित्र वाईट आहे त्याला कधीही आत्मज्ञान होऊ शकत नाही। ना विरतो दुश्चरितात न अशांतो न असमाहित। तेव्हा जीवनामध्ये नैतिकता असणं अतिशय आवश्यक आहे। आता यापुढे बघा नारद मुनी काय म्हणतात। सर्वदा सर्व भावेन निश्चिंतितहि भगवानेन भजनीय। तर ह्या सूत्रामध्ये नारद मुनी म्हणतात की सर्वदा म्हणजे नेहमी, सतत, कंटिन्युअस। सर्व भावेन म्हणजे सर्व भावेन म्हणजे तुम्ही जे काही करत असाल, असं नाही की जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हाच भगवंताचं चिंतन करा। तर सर्व भावेनं तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये सुद्धा तुमचा भगवत भाव पाहिजे, भगवंताला समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे। म्हणजे शेवटी काय आपल्याला आपला अहंकार नष्ट करायचा आहे। हे सगळं मी भगवंतासाठी करत आहे, हे भगवंतच माझ्याकडून करून घेत आहे। म्हणजे सर्वदा आणि सर्व भावेनं निश्चिंतितहि भगवानेव एव भजनीय। निश्चिंतितहि भगवानेव भजनीय म्हणजे निश्चिंत होऊन तुम्ही सर्वदा सर्व भावेनं भगवंताचंच चिंतन केलं पाहिजे, असे नारद मुनी म्हणतात। आता बघा, आपण सर्वदा आणि सर्व भावेनं भगवंताचं स्मरण का करू शकत नाही? कारण आपल्या मनामध्ये चिंता असतात। आता इथे नारद मुनी म्हणतात की निश्चिंते म्हणजे कसल्याही प्रकारची चिंता मनामध्ये न बाळगता तुम्ही भगवंताचं स्मरण करा, भगवंताची उपासना करा। आता ही चिंता कशाची असते? ही चिंता असते भविष्याची। बरेचदा आपलं मन चंचल का होतं? आपण उपासनेला बसतो, ध्यानाला बसतो, जपाला बसतो, पण आपल्या मनामध्ये चिंता सुरू असते भविष्याचीच। आणि जे काही भूतकाळामध्ये घडलेलं आहे, आता त्या सगळ्या स्मृती आहे, त्या सगळ्या आठवणी आहे। आता त्याची काही गरज नाही, ते सगळं गेलेलं आहे, पास्ट। आता ह्या स्मृती आपल्या मनामध्ये जागृत होतात। त्या जुन्या गोष्टी आपण उगीचच त्याचा विचार करत बसतो आणि भविष्यामध्ये काय होणार आहे याची चिंता। आता बघा, भूतकाळात जे झालं ते होऊन गेलं, त्याची चिंता करून काही उपयोग नाही। आणि भविष्यामध्ये काय होणार आहे ते आपल्याला माहिती नाही, मग आपण भविष्याची चिंता करायचीच कशाला? पण आपल्याला चिंता लागलेली असते भविष्याची। भविष्यामध्ये काय करू आपण, असं करू आपण, तसं करू, म्हणजे मोठमोठे आपले मनोरथ सुरू असतात। एकदा काय झालं, एक श्रीमंत मनुष्य तरुण होता, एक नदीच्या किनारी त्याचा महाल होता, तिथे तो राहत होता, त्याचा बंगला होता आणि तिथे राहत होता आणि खूप मोठा व्यवसाय त्याने सुरू केलेला होता। रात्रंदिवस चिंतन करायचा पैशाची। आणि नदीच्या पलीकडे भगवान बुद्ध राहत होते, झाडाखाली त्यांचे शिष्य आणि भगवान बुद्ध राहत होते। पण ह्या व्यक्तीला त्यांच्याकडे जाण्याला वेळच नव्हता, कारण उगीचच वेळ खर्च कशाला करायचा? तर त्यानं बघितलं असेल की भगवान बुद्ध आपल्या बाजूलाच आहे, कधी त्यांच्याकडे गेला नाही, कधी प्रश्न विचारले नाही। उलट त्याला वाटायचं की काय हे लोक मूर्ख आहे,
कुठे जगामध्ये पैसे कमवायचे, मजा करायची, आणि हे असे काय फिरत आहे. तो स्वप्न बघू लागला की आता माझा बिझनेस खूप वाढेल. खूप बिझनेस वाढल्यानंतर मी 3 बंगले बांधेल, एक हिवाळ्यासाठी, एक उन्हाळ्यासाठी, एक पावसाळ्यासाठी. त्यानंतर मी एका सुंदर मुलीशी लग्न करेल आणि अशा प्रकारे माझ्या धंद्याचा विस्तार करत जाईल. आता हा युवक सगळी स्वप्न बघतोय बघा. म्हणजे याचे विचार कशाविषयी आहे? भविष्याविषयी. मी उद्या काय करणार, परवा काय करणार, 5 वर्षांनी काय करणार, हे सगळे विचार मनामध्ये सुरू आहे. भगवान बुद्ध बसलेले आहे, त्यांच्याजवळ त्यांचा शिष्य आनंद बसलेला आहे. तेव्हा भगवान बुद्ध हसू लागले. तेव्हा आनंद म्हणतो की बोधिसत्व तुम्ही का हसता? कारण तर काही हसायला नाही, मी काही बोललो नाही. तेव्हा भगवान म्हणाले की तो युवक मनामध्ये ज्या चिंता करत आहे की मी 3 बंगले बांधेल, मी मग लग्न करेल, खूप पैसे कमावेल, हे जे स्वप्न तो बघत आहे ना, त्याच्या मनामधले विचार बघून मला हसू आलं. कारण त्याचं आयुष्य फक्त 7च दिवस आहे. तो 7च दिवस जगणार आहे, पण त्याचे स्वप्न किती मोठमोठे आहे. तेव्हा आनंद त्या तरुणाकडे गेला आणि त्याला सांगितलं की तुझ्या मनामध्ये हे सगळे विचार सुरू आहे. आणि हो, पण म्हणे तुझं आयुष्य तर 7च दिवस आहे, तू 7 दिवसामध्येच मरणार आहे, मग एवढं केव्हा करणार? तेव्हा मात्र त्याला घाम फुटला, तो घाबरला. अरे 7च दिवस आयुष्य आहे. त्याचे सगळेच्या सगळे स्वप्न भंगले. भगवान बुद्धाकडे आला, त्यांना शरणागत झाला. म्हणजे बघा, एकदा मृत्यूचं स्मरण झालं की मनुष्याचे भविष्यातले सगळे स्वप्न नष्ट होतात. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, त्यांच्या पुस्तकामध्ये आहे की नेहमी मृत्यूचं स्मरण असू द्या. जर तुम्ही मृत्यूचं स्मरण केलं तर तुम्हाला कळेल की हे जग नुसतं पोकळ आहे, याच्यामध्ये काहीही नाही. मग तुम्हाला कळेल की ह्या जगात कोणतीच गोष्ट साध्य करून घेण्यासारखी नाही. ह्या जगाच्या पलीकडे जाणं, संसाराच्या पलीकडे जाणं, भवसागर तरून जाणं, हाच एकमात्र उद्देश आहे. पण बघा, आपण भविष्याची चिंता करतो, उद्याचा भरोसा नाही. पण आपल्या योजना असतात पुढच्या 25 वर्षाच्या, आणि आपण उपासना करतो, आणि त्यावेळेस हे सगळे प्लॅन आपल्या डोक्यामध्ये येतात. आता आपलं ध्यान कसं होणार? स्वामी भूतेशानंदजी महाराज एक सुंदर गोष्ट सांगायचे. त्यांनी एका व्यक्तीला त्यांनी दीक्षा दिलेली होती, आणि त्यानंतर 1 वर्षांनी महाराज त्या ठिकाणी गेले. तो भक्त महाराजांकडे आला. महाराजांनी विचारलं की 1 वर्ष झालं म्हणे तुम्ही दीक्षा घेतली, काही प्रगती झाली का? तेव्हा तो मनुष्य म्हणतो की आध्यात्मिक जीवनात माझी काय प्रगती झाली हे तर मला माहिती नाही, पण व्यवसायामध्ये म्हणे माझी खूप प्रगती झाली. आता महाराजांना आश्चर्य वाटलं, म्हणजे व्यवसायामध्ये कशी काय प्रगती झाली? तो म्हणाला की मी लोकांना सगळं उधार देतो. त्याचं किराण्याचं दुकान होतं, आणि लोकांना उधार देतो, मी काही लिहून ठेवत नाही, आणि उधार देतो, काही दिवसानं मी विसरून जातो. मग ते लोक म्हणे पैसेच परत करत नाही, त्यामुळे माझं दुकान तोट्यामध्ये जात होतं. पण जेव्हापासून मी दीक्षा घेतली तुमच्याकडून आणि मी जप करायला बसतो, तेव्हा जप करायला बसल्याबरोबर ते सगळी नावं मला आठवतात. कुणाला किती पैशाचं उधार दिलं, कोणी काय घेऊन गेलं, सगळे नाव आठवतात. मी म्हणे पेन आणि कागद घेऊनच बसतो, आणि आठवलं की लगेच लिहून ठेवतो की याच्याकडून इतके पैसे घेणे आहे, याच्याकडून इतके पैसे घेणे आहे, आणि म्हणे सगळी मला स्मृती होते, आणि मी त्यांच्याकडे जाऊन मग पैसे वसूल करतो. त्याच्यामुळे धंद्यामध्ये मला खूप फायदा झाला म्हणे. महाराजांना आश्चर्य वाटलं की बघा, यानं दीक्षा कशासाठी घेतली आणि जपासाठी बसून हा काय चिंतन करतो. आपली अवस्थासुद्धा अशीच आहे. आपण दीक्षा घेतो, साधना करतो, जपाला बसतो, ध्यानाला बसतो, आणि मनामध्ये सगळ्या भविष्याच्या चिंता असतात.
मुलाचं काय होईल, मुलीचं काय होईल, आपलं काय होईल. आता जे व्हायचं ते होणारच आहे. आपण चिंता केल्यामुळे काही ते थांबणार नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य करा, आज जे योग्य आहे ते करा. आपण वर्तमानामध्ये कधीच जगत नाही, आजचा विचार कधी करत नाही, आपण उद्याचा परवाचा विचार करतो. आता बघा, तो तरुण सगळं सोडून संन्यासी झाला. त्याला कळलं की हे स्वप्न बघण्यामध्ये काहीच अर्थ नाही, कारण उद्या नाहीच आहे. उद्याचा काय भरोसा, उद्या येईल की नाही कुणी सांगितलं. म्हणून उद्याच्या भरोशावर आपण कधी राहू नये. तर इथे नारद ऋषी म्हणतात की सगळ्या प्रकारच्या चिंता सोडून तुम्ही निश्चिंत व्हा. भगवंत आहे, काळजी घेईल तो. तुम्ही कशाला काळजी करता. म्हणून सर्वदा सर्व भावेनं नेहमी सर्व प्रकारे निश्चिंत होऊन भगवंताचं स्मरण करा. म्हणजे मग तुमचं मन भटकणारच नाही. तुम्ही जर भूतकाळाचे आणि भविष्यकाळाचे विचार सोडून दिले आणि निश्चिंत झाला की भगवंत आहे, तो आपल्या पाठीशी आहे, तो काळजी घेईल, मला कसली चिंता आहे. निश्चिंत होऊन तुम्ही तुमची साधना करा, भगवंताची सर्व भावेनं उपासना करा. हेच नारद मुनी आपल्याला ह्या सूत्राच्या माध्यमातून सांगत आहे. सर्वदा सर्व भावेनं निश्चिंतितई भगवानेव भजनीय. म्हणजे भगवंताचंच भजन केलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या चिंता सोडून नेहमी आणि सर्व भावेनं सगळ्या प्रकारे सगळं काम करताना भगवंताचं स्मरण म्हणून राहिलंच पाहिजे. स कीर्त्यमानः शीघ्रमेव अविर्भवती अनुभवयती. म्हणजे इथे म्हटलेलं आहे की स म्हणजे भगवान. स कीर्त्यमानः, जो त्याचं गुणगान संकीर्तन करतो, त्याच्या कीर्तीचा महिमा गातो, त्याची प्रशंसा करतो, त्याचे स्तोत्र म्हणतो, भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. स कीर्त्यमान शीघ्रम येव. म्हणजे तेव्हा भगवंत काय करतात, ताबडतोब, वेळ लावत नाही, ताबडतोब शीघ्रमेव अविर्भवती, प्रगट होतो. म्हणजे भगवंताचं दर्शन प्राप्त करण्याचा उपाय सांगतात. जर तुम्ही भगवंताचं स्मरण चिंतन केलं, त्याचे गुणगान केले, त्याचा महिमा गायला, त्याचं चरित्राचं चिंतन केलं, तर तो तुमच्यासमोर आविर्भूत होतो, म्हणजे प्रगट होतो. आणि आविर्भवती अनुभवयती च भक्तान. आणि अशा भक्ताला तो अनुभव देतो, तो ब्रह्मज्ञानाचा अनुभव देतो. भगवंत सगुण साकारामध्ये चैतन्याची घनीभूत मूर्ती अशा चैतन्यमय रूपामध्ये दर्शन देतो. अशा भक्तासमोर तो प्रगट होतो. आणि मग प्रगट झाल्यावर ती घनीभूत मूर्ती, सगुण साकार मूर्ती निर्गुण निराकारात विलीन होते आणि तेव्हा भक्ताला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. म्हणजे भगवंत भक्ताला ब्रह्मज्ञानसुद्धा प्राप्त करून देतो. म्हणजे भक्ती मार्गाने सुद्धा आपल्याला ब्रह्मज्ञान होऊ शकतं. म्हणजे भक्त आणि भगवान वेगळे राहत नाही, अखंड चैतन्य होऊन जातं. म्हणून नारद मुनी असे म्हणतात की जो नेहमी भगवंताचं चिंतन करतो, कीर्त्यमान, त्याचं गुणगान करतो, त्याचं नामस्मरण करतो, अशा भक्तासमोर तो आविर्भूत होतो. आणि आविर्भूत झाल्यानंतर तो लगेच त्याला ब्रह्मज्ञानाचा अनुभव पण देतो. म्हणजे भगवंत सगळं काही देण्यास समर्थ आहे. भगवंताला मुक्ती, भक्ती, ज्ञान सगळं काही शक्य आहे. फक्त भगवंताला प्रसन्न करणं, भगवंतावर भक्ती करणं, त्याला आपलं करणं, हेच भक्ताच्या जीवनाचं ध्येय आहे. बाकी गोष्टी भगवंत त्याला देईल, त्याला जे काही हवं ते सगळं भगवंत देईल. पण त्यानं फक्त भगवंताचीच आराधना केली पाहिजे, भगवंताला प्रसन्न करून घेतलं पाहिजे, त्याचं गुणगान केलं पाहिजे, त्याच्यावर सगळा भार टाकला पाहिजे.
जर अशा प्रकारे सदा सर्वदा आपण भगवंताचं स्मरण चिंतन केलं, भगवंतावर भक्ती केली, तर तो आविर्भूत झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्री रामकृष्णांनी किती वेळा आपल्याला सांगितलं की व्याकुळ होऊन जर त्याला बोलावलं तर तो राहू शकत नाही, तो भक्ताच्या अधीन आहे. जसा लहान मुलगा खेळत असतो बाहुल्यांसोबत, पण जेव्हा तो रडायला लागतो तेव्हा आई स्वयंपाकघरातून धावत येऊन त्याला उचलून घेते. म्हणजे जेव्हा भगवंताविषयी आपल्या मनामध्ये एवढी तीव्र व्याकुळता निर्माण होते तेव्हा भगवंत राहू शकत नाही. त्यांना येऊन भक्ताला दर्शन द्यावंच लागतं. पण त्यासाठी तशी भक्ती पाहिजे. आणि भगवंत दर्शन तर देतो आणि ब्रह्मज्ञान पण देतो. तुकाराम महाराजांना विठ्ठलाचं दर्शन झालं, पण शेवटी तुकाराम महाराज विठ्ठलाशी एक झाले. तुका झाला आकाशा एवढा, म्हणजे त्यांना ब्रह्मज्ञान पण मिळालं. जे भगवंत भक्ती देतो, ज्ञानही देतो, सगळं काही देतो. पण तुकाराम महाराजांसारखं आपण प्रेम करतो का भगवंतावर? आपल्या मागे तर रात्रंदिवस संसाराची चिंताच लागलेली असते. निश्चिंत होऊन भगवंताचं स्मरण आपण कुठे करतो? म्हणून म्हटलं आहे की सकीर्त्यमानः शीघ्रम एव आविर्भवती अनुभवयतीच भक्तान. म्हणजे अशा भक्ताला भगवंत दर्शन देऊन त्याचा जीवन त्याचं धन्य करतो. त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी. तर इथे नारद ऋषी म्हणतात की 3 वेळा 3 सत्य 3 वेळा मी सांगतो, म्हणजे परत परत मी सांगतो की सनातन सत्य हे भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी. प्राप्त करून घेण्यासाठी भक्तिमार्ग हाच श्रेष्ठ आहे, भक्तिमार्ग हा श्रेष्ठ आहे असं मी 3 वेळा सांगतो. सत्यस्य म्हणजे त्या सनातन सत्याला जाणून घेण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी. भक्तीच श्रेष्ठ आहे, भक्तीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. पुन्हा पुन्हा नारद मुनी आपल्याला सांगतात. का सांगतात? कारण आपण बघितलं की आपल्याला प्रेम करता येतं, त्यामुळे भक्तिमार्ग हा सोपा आहे. आता हे प्रेम भक्ती जरी एकच आहे पण ती वेगवेगळ्या प्रकारे प्रगट होते. भगवान श्री रामकृष्ण पुन्हा पुन्हा म्हणायचे की भक्तिमार्ग सोपा आहे कारण आपण या जगामध्ये राहतो आणि या जगामध्ये आपण प्रेम करतो. जसे आपले घरचे लोक असतात, आई असते, वडील असते, मुलगा असते, भाऊ असते, बहीण असते, मित्र असतो, हे जे सगळे असतात त्यांच्यावर आपण प्रेम करतो. तर इथे भगवंतावर आपण त्याच प्रकारे प्रेम करू शकतो. म्हणजे भगवंताचं ऐश्वर्य जाणून घेण्याची गरज नाही. आपण जर भगवंताचं ऐश्वर्य जाणण्याचा प्रयत्न केला तर आपण भगवंतावर प्रेम करू शकणार नाही. बघा, यशोदेला वाटलं की माझा बालकृष्ण आहे, माझा गोपालकृष्ण आहे, त्याचं मी रक्षण केलं पाहिजे. तिला खूप चिंता लागायची. आता जो भगवंत ह्या त्रिभुवनाचं रक्षण करतो त्याचं रक्षण कोण करणार? पण यशोदा माईला जरी माहिती होतं की माझा मुलगा साक्षात परमेश्वर आहे तरी तिला तो भाव नको होता. माझा मुलगा आहे, गोपालकृष्ण हा माझा मुलगा आहे, त्यामुळे माझं कर्तव्य आहे. जेव्हा गदाधर लहान होता, आईवडिलांना माहिती होतं की गदाधर साक्षात भगवंताचा अवतार आहे, पण चंद्रामणी देवी किती काळजी करायची. या मुलाला वैद्याकडे घेऊन जा, इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा. थोडं काही झालं की लगेच चिंता लागायची. कारण त्यांना आपला मुलगा म्हणूनच त्यामध्ये आनंद वाटतो. ह्या त्रिभुवनाचा भगवंत आहे हे वगैरे त्यांना त्याची काही गरज नसते. म्हणून नारद मुनी पुढच्या सूत्रामध्ये काय म्हणतात की आपण भगवंताशी एक कोणता तरी भाव जोडला पाहिजे. तर भक्तिशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की 5 प्रकारचे भाव आहे, मुख्य भाव आहे. आणि इथे नारद मुनी तर 11 प्रकारचे भाव सांगतात. कोणकोणते भाव आहे ते? गुण महात्म्यासक्ती, रूपासक्ती, पूजासक्ती, स्मरणासक्ती, दास्यासक्ती,
सख्यासक्ती, वात्सल्यासक्ती, कांतासक्ती, आत्मनिवेदनासक्ती, तन्मयतासक्ती, परमविरहासक्ती, रूपा एकदा अपि एकादशदा भवती. म्हणजे इथे नारद मुनी म्हणतात की भक्ती जरी एक आहे, रूपा एकदा, भक्ती एकच आहे, अपि एकादशदा भवती, तरी 11 प्रकारे ती प्रकाशित होत असते. आता हे 11 प्रकारे इथे सांगितले आहे. आपल्याला 5 माहिती आहे की 5 भाव आहे. एक आहे पहिलं म्हणजे साख्य भाव, की भगवंत माझा सखा आहे. त्यामध्ये आपण बघतो की कृष्ण आणि अर्जुन, अर्जुन हा भगवान कृष्णाचा सखा होता, मित्र होता. तर भगवंत माझा मित्र आहे हा भाव आपण जोडू शकतो भगवंताशी, की भगवंत माझा सखा आहे, तो नेहमी माझ्या पाठीशी आहे. सुदामा, उद्धव ह्या सगळ्यांना भगवंत सखा होता, की भगवंत आपला सखा आहे आणि तो आपलं रक्षण करणार आहे, आपला मित्र आहे, प्रिय मित्र आहे, तो आपल्याला संकटातून बाहेर नक्कीच काढणार, हा विश्वास त्यांचा होता. आणि त्या माध्यमातून त्यांनी भगवंताचा लाभ करून घेतला. तर इथे आपण बघतो की साख्यभाव, दास्यभाव, मी भगवंताचा दास आहे, भगवंताच्या सेवेसाठी मी नेहमी तत्पर आहे. भगवान श्री रामकृष्ण आणि विवेकानंद हे श्रीरामकृष्णांचे दास होते. ते म्हणायचे की रामकृष्ण दासा वयम, मी श्री रामकृष्णांचा दास आहे. त्यांचा एक एक शब्द मला आज्ञेप्रमाणे आहे. म्हणजे इथे हा दास्यभाव, की भगवंताचं कार्य करण्यासाठी सदा तत्पर. हनुमंताचा भाव, हनुमंताने रामाचा दास म्हणून सेवा केली. समर्थ रामदास स्वामी ते म्हणायचे की मी रामाचा दास आहे, म्हणजे भगवंताचं कार्य करण्यासाठी नेहमी तयार. मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम. तर इथे हा भाव, की भगवंताचा मी दास आहे. आणि सगळेच हा भाव घेऊ शकतात. संसार भगवंताचा आहे, काम त्याचा आपण करत आहोत, जे काही आपण करतो ते भगवंताचं दास म्हणूनच करतो. कारण ह्या जगाचा मालक तो एकच आहे, आपण सगळे त्याचे दासच आहोत. हा भाव किंवा हे नातं आपण भगवंताशी जोडलं पाहिजे. म्हणजे आपण साख्यभाव, दास्यभाव, वात्सल्यभाव, की भगवंत माझा मुलगा आहे. जसा यशोदेचा भाव, की गोपालकृष्ण माझा मुलगा आहे. आपल्याला माहीत आहे भगवान श्री रामकृष्णांच्या जीवनामध्ये गोपालची आई, गोपालेर माँ, ती अगदी तरुण वयामध्ये विधवा झाली आणि तिनं भगवान कृष्णाला आपला मुलगा मानलं. हा गोपालकृष्णच माझा मुलगा आहे. स्वतःचा मुलगा समजून त्याच्यावर प्रेम केलं, त्याची काळजी घेतली आणि त्या भगवान कृष्णाच्या मूर्तीमध्ये, गोपालकृष्णाच्या मूर्तीमध्ये तिला साक्षात भगवंताचं दर्शन झालं. बरेचदा रामकृष्णांमध्ये तिला तिचा गोपाल दिसला. म्हणजे बघा, वात्सल्य भावाचा आश्रय घेऊन गोपालच्या आईनं शेवटी भगवंताचं दर्शन घेतलं. तिला सगळीकडे ते गोपालकृष्ण दिसू लागला. शेवटी तिला अद्वैताची अनुभूती आली. म्हणजे बघा, एक नातं जोडावं लागतं. नातं जोडलं म्हणजे काय होतं, भगवंत आपल्याला अगदी जवळचे वाटतात. अरे भगवंत माझा मुलगाच आहे, भगवंत माझी आईच आहे. भगवान श्री रामकृष्णाचे की जगन्माता माझी आई आहे. म्हणजे आईवर आपण कसं प्रेम करतो तसं भगवंतावर प्रेम आपण केलं पाहिजे. म्हणजे इथे कोणताही एक भाव घेऊन आपण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. आता इथे 11 प्रकारचे भाव सांगितलेले आहे. मधुर भाव, की भगवंत माझा पती आहे. मीराबाईची गोष्ट आपल्याला माहिती आहे. एकदा ती लहान मुलगी होती, घरासमोरून लग्नाची वरात चाललेली होती. तिनं बघितले की नवरा नवरी जात आहे. ती होती फक्त काय 7-8 वर्षाची. तेव्हा ती म्हणते की माझा पती कुठे आहे, माझा पती कुठे आहे. काही केलं ऐके ना. तेव्हा आईने तिच्या हाती एक कृष्णाची मूर्ती दिली आणि म्हणे हा तुझा पती आहे. आता ही मीरा, छोटी मीरा,
त्या मूर्तीला घेऊन स्वतःला पत्नी समजू लागली आणि कृष्णाला पती समजू लागली आणि अशा प्रकारे तिने भगवंताची भक्ती सुरू केली आणि शेवटी भगवंताला पती समजून तिला त्या कृष्णाच्या मूर्तीमध्येच भगवान कृष्णाचं दर्शन झालं. तेव्हा इथे चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा तोच भाव घेतलेला होता, मधुर भाव. जरी ते पुरुष होते तरी नेहमी स्वतःला ते राधाच समजायचे, राधा समजूनच ते भगवंताची आराधना करायचे. म्हणजे बघा इथे मधुर भाव, शांत भाव. शांत भावामध्ये ऋषींचा भाव शांत होता. ते बाहेरचे इमोशन दाखवत नाही, त्यांच्या भावना दाबून ठेवतात, पण नेहमी भगवंताला आपला समजून ते भगवंताच्या सेवेसाठी तत्पर राहतात, भगवंतावर भक्ती करतात. जसे शुकदेव आहे, शुकदेवाने भगवंतावर भक्ती केली. का ते संन्यासीच होते, परमहंस होते, त्यांना कोणी नातं जोडायचं काही आवश्यकता नव्हती, पण भगवंतावर किती प्रेम केलं. परीक्षिताला संपूर्ण भागवत वाचून दाखवलं, जे एवढे ते कृष्णाचे भक्त होते. तर अशा प्रकारे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. तर हे जे भाव आहे, वात्सल्य भाव आहे, मधुर भाव आहे, साख्य भाव आहे, दास्य भाव आहे, शांत भाव आहे, हे वेगवेगळे नाते आहेत आणि हे नातं आपल्याला भगवंताशी जोडायचं आहे. मग आपण भगवंतावर जोर करू शकतो, अरे तू माझा पिता आहे, तू माझं रक्षण केलंच पाहिजे, नाहीतर मला जन्माला कशाला घातलं. म्हणजे जेव्हा आपण भगवंताशी नातं जोडतो, भगवंतावर आपला सगळा भार सोपवतो, तेव्हा आपण भगवंतावर जोर पण करू शकतो. वृंदावनातल्या गोपी कृष्णावर जोर करायच्या की तुझ्यासाठी आम्ही सगळं घरदार सोडलेलं आहे, आता तू आम्हाला सोडून कुठे जाणार. म्हणजे बघा त्या हट्ट धरू शकतात की तुझ्यासाठी सगळंच आम्ही सोडलेलं आहे, आता तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. म्हणजे इथे आपल्याला भगवंतावर आपला अधिकार गाजवता येतो. जर अशा प्रकारचं नातं जोडलं तर आपले प्रेमाचे संबंध दृढ होतात, आपली भक्तीसुद्धा दृढ होते. म्हणून म्हटलं आहे गुणमहात्म्यासक्ती. काही काही भक्त असतात की त्यांची भगवंताचे गुण गाण्यामध्येच आसक्ती असते, त्यांना भगवंताचे गुण गाण्यामध्येच आनंद वाटतो. भगवंताचे गुण, भगवंताचं चरित्र, भगवंताचा महिमा हे वाचायचं, गायचं, लोकांना सांगायचं, संकीर्तन करायचं, यामध्ये ज्यांना आनंद मिळतो त्यांना म्हटलं आहे गुणमहात्म्यासक्ती. रूपासक्ती, भगवंताच्या रूपावरती, भगवंताचं ते दिव्य रूप, सुंदर रूप, ते रूप बघितल्यानंतर त्यासमोर बाकीची रूपं म्हणजे काहीच नाही, तेव्हा ते रूपावर आसक्त होतात, त्या रूपावर ध्यान करतात, भगवंताच्या रूपाला हृदयामध्ये बघण्याचा प्रयत्न करतात, भगवंताच्या रूपाचं चिंतन करतात. म्हणजे इथे नाम आणि रूप दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. काही लोक भगवंताच्या नामावर आसक्त असतात, तर काही लोक भगवंताच्या रूपावर आसक्त असतात. मग पूजाशक्ती, काही काही लोकांना भगवंताची पूजा करण्यामध्ये खूप आनंद वाटतो आणि पूजा करूनच ते शेवटी जीवनाचं ध्येय प्राप्त करतात. भगवान श्रीरामकृष्ण बघा, आयुष्यभर आईची पूजा केली आणि आईची पूजा करून त्यांना आईचं दर्शन झालं. म्हणजे पूजेमध्ये त्यांना आनंद वाटायचा, ते काही काम नव्हतं. बरेचदा पुजारी लोक पूजा काम म्हणून करतात, पगार पण घेतात, पण त्या पूजेवर त्यांची आसक्ती नसते, म्हणजेच भगवंतावर भक्ती नसते. त्या भगवंताच्या पूजेमध्ये त्यांना आनंद मिळत नाही. ते एक काम करायचं आहे पोट भरण्यासाठी म्हणून ते करतात. पण काही काही भक्त असतात बघा, रामकृष्णानंद शशी महाराज कशा प्रकारे पूजा करायचे. साक्षात भगवान श्री रामकृष्ण त्या फोटोमध्ये जिवंत आहेत, अशा भावनेने ते त्यांची पूजा करायचे, सेवा करायचे. म्हणजे पूजेमध्ये किती आनंद. तर काही भक्त भगवंताची पूजा करून सुद्धा जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकतात. स्मरणाशक्ती, काही भक्त भगवंताचं स्मरणच करतात, त्या स्मरणावरच आसक्त होतात, सतत मनामध्ये भगवंताचं स्मरण सुरू असतं. बघा कोणतंही काम करत असो, कुठेही असो, पण त्यांचं मन नेहमी भगवंताचं स्मरण करत असतं.
भगवंताच्या पादपद्मीच लीन झालेलं असतं. ते भगवंताला विसरून राहू शकत नाही. मनामध्ये विचार भगवंताचाच, सतत भगवंताचा विचार. जगाविषयी बोलणं त्यांना मुळीच आवडत नाही. तर हे स्मरणासक्ती, दास्यासक्ती, जे मी भगवंताचा दास आहे, जे या भावावरती आसक्ती. सख्यासक्ती, मी भगवंताचा सखा आहे, मित्र आहे. वात्सल्यासक्ती, मी भगवंताची आई आहे, वडील आहे. भगवान माझं बाळ आहे, जसे यशोदा, ते वात्सल्यभाव होता. जसं श्रीरामकृष्णांचा राखालवर वात्सल्यभाव होता. ते राखालला आपला मानसपुत्र मानायचे, स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळायचे. हा झाला वात्सल्यभाव. कांतासक्ती म्हणजे मधुर भाव, जसे मीरा आहे किंवा चैतन्य महाप्रभू आहे किंवा जनाबाई आहे. तर भगवंत माझे पती आहे, या भावाने त्यांनी आराधना केली. आत्मनिवेदनासक्ती, आणि काही काही संपूर्णपणे आपल्याला शरणागत करून देतात. स्वामी शिवानंदजी महाराज संपूर्णपणे रामकृष्णांना शरणागत झाले. म्हणे मी श्रीरामकृष्णांचा कुत्रा आहे, जसा माझा कुत्रा आहे तसा मी सुद्धा रामकृष्णांचा कुत्रा आहे, त्याच्या दाराशी बसलेलो आहे. म्हणजे संपूर्ण शरणागती आपल्याला बघायला मिळते स्वामी शिवानंदजी महाराज, महापुरुष महाराज. तन्मयतासक्ती, भगवंतामध्ये नेहमी तन्मय होऊन राहणं, नेहमी भावावस्थेत राहणं, नेहमी भाव समाधीमध्ये राहणं, ती फार उच्च अवस्था आहे. की भगवंताची एक होऊन राहण्याचा प्रयत्न करणं किंवा भगवंताची एक होणं. तन्मय म्हणजे त्यांच्याच भावामध्ये ते तन्मय झालेले आहे. शारदा देवी नेहमी भगवान श्री रामकृष्णांमध्ये तन्मय राहायच्या. त्यांचा भाव होता तन्मयता भाव, नेहमी भगवंतामध्येच तन्मय राहायच्या. त्यांचं मन संपूर्ण भगवंतालाच दिलेलं होतं. परमविरहासक्ती, भगवंताचा विसर पडला की हृदयामध्ये ती व्याकुळता निर्माण होणं. विरह, जसा गोपींचा विरह होता की भगवंत दिसत नाही, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले, शोधा. हा सुद्धा एक भाव आहे. म्हणजे मनामध्ये विरह भगवंताविषयी निर्माण होणं. जेवढं आपल्यापासून भगवंत दूर आहे तेवढा आपल्या हृदयामध्ये विरह निर्माण होतो की तो मला कसा मिळेल, तो माझ्याजवळ कसा येईल, तो माझा कसा होईल. जे भगवंत जवळ असेल तर त्याचा महिमा आपल्याला कळत नाही. भगवान श्री रामकृष्ण होते पण हृदयाला आणि हाजराला त्यांचा महिमा कळला नाही. पण जे भक्त लांब लांब होते ते ठाकुरांसाठी व्याकुळ झालेले होते, त्यांच्याजवळ राहत नव्हते, तरी पण त्यांना त्यांचा महिमा कळलेला होता. त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्री रामकृष्णांविषयी विरह होता की कधी भगवंताचं दर्शन होईल, कधी भगवंताचं दर्शन होईल. तर हा आहे परमविरहासक्ती. रूपा एकदा अपि, तर ही वेगवेगळी जरी भक्तीची रूपं असली पण ती भक्ती एकच आहे. पण एकादशदा भवती, अशी 11 प्रकारे ती प्रगट होते. म्हणजे इथे 11 प्रकार दिले आहे. अनेक प्रकारे आपल्यामध्ये भगवंताची भक्ती प्रगट होऊ शकते. म्हणजे आपण भगवंतावर प्रेम करू शकतो संपूर्ण भावेनं. म्हणजे बाकीच्या कोणत्याही गोष्टीची चिंता न करता. नाहीतर लोक धनाची पूजा करतात, नाम यश ह्या सगळ्यांची पूजा करतात. हे सगळं सोडून द्यायचं. ह्या लोकांची, राजकारण्यांची, यांची पूजा करून काय उपयोग आहे, किंवा धनाची पूजा करून काय उपयोग आहे. आपण म्हणतो नाही वर्शिपर ऑफ ए डॉलर, तो डॉलरची पूजा करणार आहे. त्याच्यासाठी काय आहे, टाईम इज मनी. प्रत्येक मिनिट तो पैसे कसे कमावता येईल ह्याच विचार करतो. पण इथे आपला वेळ भगवंताच्या स्मरणामध्ये गेला पाहिजे. टाईम इज नॉट फॉर मनी, टाईम इज फॉर गॉड. तर इथे कितीतरी प्रकारे आपण भगवंताशी नातं जोडू शकतो. इथे नारद मुनींनी आपल्याला 11 भाव सांगितले आहे. 11 प्रकारे आपण भगवंतावर आसक्त होऊ शकतो. पण आपल्या भावाप्रमाणे अनेक अनंत भाव असू शकतात. कोणताही भाव घेऊन आपण भगवंतावर आसक्त होऊ शकतो. म्हणून इथे भक्तीची वेगवेगळी रूपं सांगितलेली आहे. भक्ती जरी एकच आहे पण प्रत्येकाचा भगवंताविषयीचा भाव वेगळा असतो. आणि आपला भाव घेऊनच आपण भगवंताकडे गेलो पाहिजे.
म्हणजे आपलं भगवंताशी नातं घनिष्ठ होईल, आपल्याला भगवंत आपले वाटू लागतील, जणू काही आपल्या घरचाच एक सदस्य आहे. काही काही घरी बघा, पहिले सगळं भगवंताला ऑफर करतात, स्वयंपाक झाला की नैवेद्य भगवंताला दाखवतात, घरी आलं की पहिले भगवंताला प्रणाम करतात, म्हणजे काम करायचं असेल तर भगवंताचं स्मरण करतात. म्हणजे प्रत्येक कामामध्ये भगवंताचं कसं स्मरण करता येईल हाच विचार त्यांच्या मनामध्ये असतो. कोणतीही चांगली वस्तू असेल तर पहिले भगवंताला अर्पण करतात आणि मग प्रसाद म्हणून घेतात. ही आपल्याकडे प्रथा आहे. आणि घरोघरी आपण बघतो की घरीच भगवंत असतात, भगवंताचे देवालय असते आणि आपण जे काही करतो भगवंताच्या समोर करतो, भगवंताला सांगून करतो, त्याच्या डोळ्या देखत करतो. त्यामुळे आपोआपच आपली भगवंतावरची श्रद्धा भक्ती वाढते. तर हेच इथे नारद मुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर इत्येवं वदन्ति जनजल्प निर्भयाः एकमतः कुमार व्यास शुक शांडिल्य गर्ग विष्णू कौंडिल्य शेष उद्धव आरुणी बली हनुमत बिभीषणादयो भक्ताचार्या. तर इथे नारद मुनी म्हणतात की इत्येवं वदति जनजल्प निर्भयः एकमतः. तर मी हे जे काही नारद भक्तिसूत्र सांगितलेलं आहे किंवा भक्तिसूत्र सांगितलं आहे तर मीच सांगितलं नाही, तर सगळे आचार्य, यापूर्वी होऊन गेलेले आचार्य, त्यांनीसुद्धा लोकमताची पर्वा न करता, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, ह्या कसल्याही गोष्टीची त्यांनी पर्वा न करता एक मतानं त्यांनी सांगितलेलं आहे की भक्ती श्रेष्ठ आहे. काही काहींनी तर त्यावरचे सूत्र पण लिहिलेले आहे, शांडिल्यांची सूत्र आहे. तेव्हा ह्या सगळ्यांनी एक मुखानं जगाच्या निंदेची पर्वा न करता निर्भयपणे एक मतानं ठामपणे सांगितलेलं आहे की भक्ती हीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. जे तुम्ही असं समजू नका की फक्त मीच सांगतो आहे, माझ्या पूर्वीसुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे की भक्तिमार्ग सगळ्यात श्रेष्ठ आहे. ते काय म्हणतात, इति एवं वदन्ति जनजल्प निर्भया. हे लोकांच्या मताची भीती न बाळगता एकमता, एकानुमते त्यांनी सांगितलं आहे. कुमार म्हणजे स्वतः नारद, ब्रह्मकुमार. नारद स्वतःबद्दल म्हणतात की मी सांगितलेलं आहे. मग व्यास, शुक, शांडिल्य, गर्ग, विष्णू, कौंडिन्य, शेष, उद्धव, आरुणी, बली, हनुमत, बिभीषण आदयो. एवढी नावं घेतली आणि आदयो म्हणजे इत्यादी. अशा कितीतरी भक्तीच्या आचार्यांनी भक्तीचा महिमा गायलेला आहे. म्हणून भक्ती चांगली असलीच पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एकदा काही लोक आले होते जेवायसाठी, तर एक छानपैकी चटणी केलेली होती. तेव्हा त्यांना विचारलं की ही चटणी तुम्ही खाणार का? ते लोक म्हणाले की आमच्या अगोदर बाबू येऊन गेले, त्या सगळ्या बाबूंनी जर खाल्लेली असेल तर आम्हाला द्या, कारण त्यांनी खाल्लेली असणार म्हणजे चांगलीच असणार, म्हणून मग आता आम्हाला तुम्ही वाढू शकता. तशा प्रकारे हे एवढे महान लोक सांगून गेले भक्ती श्रेष्ठ आहे, मग भक्ती श्रेष्ठ असणारच आहे. मी म्हणतो म्हणूनच नाही, तर माझ्यापूर्वीसुद्धा व्यास, शुक, शांडिल्य, गर्ग, विष्णू, कौंडिन्य, शेष, उद्धव, वारुणी, बली, हनुमत, बिभीषण या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्यांनी भक्तीचा महिमा गायलेला आहे. म्हणून तरी तुम्ही विश्वास ठेवा. फक्त हे काही माझंच मत नाही. आणि त्या लोकांनी लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील याची पर्वा न करता, कशाचीही भीती न बाळगता, निर्भयपणे एक मतानं सगळ्यांनी सांगितलेलं आहे की भक्ती हीच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी एक श्रेष्ठ मार्ग आहे. भक्तीद्वारेच आपण जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो, असं इथे नारद मुनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात की कशा प्रकारे भक्ती श्रेष्ठ आहे. आणि शेवटलं सूत्र आहे आपलं, सूत्र नंबर 84. य इदम नारद प्रोक्तम शिवानुशासनम
विश्वसिती श्रद्धते स भक्तिमान भवति स प्रेष्ठं लभते स प्रेष्ठं लभते ओम तत्सत। तर इथे नारद मुनी काय म्हणतात, य इदम नारद प्रोक्तम शिवानुशासनम विश्वसिती श्रद्धते। हे जे नारदांनी सांगितलेलं नारद भक्तिसूत्र आहे, नारद ऋषी म्हणतात की मी सांगितलेलं हे जे भक्तिसूत्र आहे, शिवानुशासनम म्हणजे हे भक्तीचं अनुशासन आहे। कसं आहे, शिवानुशासनम मंगलमय आहे। शिव म्हणजे पवित्र, मंगलमय, कल्याणकारक। अशा प्रकारे जीवांच्या कल्याणासाठी ही जी काही सूत्र नारद ऋषींनी आपल्याला सांगितलेली आहे त्याचं आपण आचरण केलं पाहिजे। आपण त्याला फलश्रुती म्हणतो ना, कोणतीही गोष्ट सांगितल्यावर, कारण हा शेवटलं सूत्र आहे। ह्या शेवटल्या सूत्रामध्ये फलश्रुती, तुम्ही नारद भक्तिसूत्राचं आचरण केलं तर तुम्हाला काय मिळेल हे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की य इदम नारद प्रोक्तम, जे नारदांनी सांगितलेलं शिवानुशासनम म्हणजे हे जे अनुशासन आहे म्हणजे भक्तीची सूत्र आहे। आणि ही कशी आहे, शिवानुशासनम पवित्र, मंगल, कल्याणकारी जे भक्तिमार्ग नारद मुनींनी आपल्याला सांगितलेला आहे। विश्वसिती श्रद्धते, त्यावर आपण जर विश्वास ठेवला, त्यावर बद्दल आपण श्रद्धा बाळगली, हे महत्त्वाचं आहे। आपल्याला नुसतं वाचून विसरायचं नाही, जे सांगितलेलं आहे त्यावर विश्वास बसला पाहिजे। कितीतरी लोक आपला विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील, ते काय काय आपल्याला सांगतील, पण एकदा आपल्याला जर माहिती असेल की हाच मार्ग योग्य आहे, हाच मार्ग खरा आहे, तर लोकांनी काहीही सांगितलं तरी आपण ऐकणार नाही। आता तुम्हाला मुंबईला जायचं आहे, आता तुम्हाला पुण्यावरून मुंबईला जायचं आहे, तुम्हाला माहीत आहे की हायवे आहे आणि या हायवेने आपण गेलो तर आपण लवकर जाऊ, एक्सप्रेस हायवेने आपण जर गेलो तर आपण लवकर पोहोचू। आता हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे। जर कोणी सांगितलं तरी नाही, त्या मार्गापेक्षा तुम्ही जुना हायवे घ्या किंवा तुम्ही इकडून कोकणाकडून जा। आता लोकांनी कितीही सांगितलं, पण तुम्हाला जर माहिती असेल की हाच मार्ग आहे तर तुमचा विश्वास कधीही डगमगणार नाही। जर तुमचा विश्वास नसेल, तुम्हाला पक्क माहिती नसेल की हाच मार्ग आहे, तर तुम्ही गोंधळात पडाल। म्हणजे तुम्ही त्यांच्या मार्गाने जायला गेलात तर 4 घंट्याऐवजी तुम्हाला 8 घंटे लागतील। म्हणून तुमचा मार्ग आहे तो तुम्ही पक्का धरून ठेवा, त्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा। लोक सांगत आहे ते ऐकून घ्या, पण सगळं काही करायचं नसते। ऐकावे जनाचे, करावे मनाचे। 10 लोक तुम्हाला 10 प्रकारे उपदेश देतील, पण तुम्हाला जर माहिती आहे की माझ्यासाठी हाच उपदेश योग्य आहे, माझ्यासाठी भक्ती मार्गच योग्य आहे, हा जर तुमचा निर्णय पक्का झाला असेल तर लोकांनी तुम्हाला कितीही विचलित करण्याचा प्रयत्न केला, नाही याच्यापेक्षा ध्यानमार्ग चांगला आहे, याच्यापेक्षा कर्ममार्ग चांगला आहे, पण तुम्ही ठरवलेलं आहे की नारद मुनींनी जे सांगितलेलं आहे हाच माझा मार्ग आहे आणि ह्याच मार्गाने मी लवकरात लवकर भगवंतापर्यंत पोहोचणार आहे, अशी श्रद्धा, असा विश्वास जर तुमच्या मनामध्ये पक्का असेल, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घ्याल, पण सगळंच काही करत बसणार नाही। तुम्ही एकाच्या वेळेस 4 मार्गानं कसे काय जाऊ शकणार? म्हणजे सगळे 4ही मार्ग जाणार तिथेच, पण तुमची मेंटॅलिटी कशी आहे, तुमचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, तुमची मनोवृत्ती कशी आहे, तुमचे संस्कार कसे आहे, तर आपण पहिले आपलं परीक्षण केलं पाहिजे की आपण कोणत्या मार्गासाठी योग्य आहोत आणि ज्या मार्गासाठी आपण योग्य आहोत तोच मार्ग आपण निवडला पाहिजे। लोक आपल्याला कितीही सांगतील, त्यांच्यासाठी तो मार्ग कदाचित चांगला पण असेल, पण आपल्याला माहिती आहे की तो मार्ग आपल्यासाठी नाही। त्यामुळे त्या मार्गावर गेलं तर आपली लवकर प्रगती होऊ शकणार नाही। हा मार्ग सोपा आहे,
कारण इथे साध्य आणि साधन एकच आहे. जे भगवंताची भक्ती करता करताच तुम्हाला आनंद लाभतो, तिथे तुम्हाला ब्रह्मज्ञान झाल्यावर आनंद मिळेल, पण इथे साधनेमध्येच आनंद आहे. त्यामुळे हे जर आपण मनामध्ये पक्क ठरवलं की नाही, हाच माझा मार्ग आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे. इवन भगवंतसुद्धा गीतेमध्ये म्हणतात की असे भक्त मला फार आवडतात. इथे म्हटलं आहे ना, स भक्तिमान भवती, जो याचं आचरण करतो तो व्यक्ती भक्तिमान होतो. आणि सप्रेष्ठम लभते, सप्रेष्ठम लभते, तो भगवंताला अतिशय प्रिय होतो, तो भगवंताला अतिशय प्रिय होतो. म्हणजे जो या भक्तिमार्गावर विश्वास ठेवून त्या प्रकारे आचरण करतो तर तो भक्तिमान होतो आणि असा भक्त भगवंताला अतिशय प्रिय होतो. हे बघा, भगवंताला अतिशय प्रिय होतो. सप्रेष्ठम लभते, सप्रेष्ठम लभते 2 वेळा म्हटलेलं आहे. जे स म्हणजे भगवंताला, प्रेष्ठम म्हणजे प्रिय होतो. आणि गीतेमध्ये सुद्धा भगवंताने 12व्या अध्यायात हेच सांगितलं आहे की ज्या भक्ताच्या जीवनामध्ये हे सगळे गुण आहेत, जो अशा प्रकारे आचरण करतो असा भक्त मला प्रिय होतो. यमद भक्त समे प्रिय. तिथे म्हटलं आहे संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिय. म्हणजे इथे भगवान कृष्णसुद्धा गीतेमध्ये म्हणतात की असा भक्त मला अतिशय प्रिय आहे. कसा? संतुष्ट, जो सदा समाधानी आहे, जो लोभी नाही, जो मिळालं त्यावर समाधान मानतो. सततम योगी, आणि नेहमी तो योगामध्ये राहतो, म्हणजे माझं चिंतन करत राहतो. यथात्मा दृढनिश्चय, म्हणजे आपल्या मनावर आणि इंद्रियावर कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतो, इंद्रिय मनाचा निग्रह करण्यासाठी प्रयत्न करतो, तो यथात्मा असा आत्मा. आणि ज्याच्या मनामध्ये दृढ निश्चय आहे की मी याच जन्मामध्ये भगवंताचा लाभ करून घेईल. कारण शेवटी आपल्याला ह्या मार्गावर चालायचं आहे, तेव्हा मनामध्ये दृढ निश्चय पाहिजे की ह्याच जन्मामध्ये मला काहीतरी साध्य करून घ्यायचं आहे, ते केल्याशिवाय मी थांबणार नाही. आता हा भक्तिमार्ग सांगितला, सगळं काही सांगितलं, पण आता आपल्याला ते जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. नुसतं ऐकून सोडून द्यायचे नाही. आता हे आचरणीय जे काही सांगितले त्याचं आचरण करायचं आहे. आणि याच जन्मामध्ये भगवंतावर भक्ती प्राप्त करून भगवंताचं आवडतं होऊन, कारण असा भक्त भगवंताला आवडतो की जो खरोखरच भगवंताच्या प्राप्तीसाठी कठोर तपस्या करतो. असाच भक्त भगवंताला आवडतो. जो नुसता गप्पा मारतो आणि काही करत नाही, तो भक्त भगवंताला आवडत नाही. पण जो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, भगवंतासाठी व्याकुळ होतो, व्याकुळ होऊन त्याला आळवतो, असा भक्त भगवंताला प्रिय होतो. म्हणजे भक्ताला पण भगवान आवडतो आणि भगवंताला पण भक्त आवडतो. म्हणून म्हटलं आहे की सप्रेष्ठम लभते, सप्रेष्ठम लभते, जो भगवंताला सगळं काही समर्पण करतो. मय्यार्पित मनोबुद्धी, ज्यानं मन बुद्धी मला सगळी अर्पित केलेली आहे, मला शरणागत आलेलं आहे, ज्यानं इंद्रियाने मन जिंकलेलं आहे, ज्याच्या मनामध्ये दृढ निश्चय आहे, जो संतुष्ट आहे, जो लोभी नाही आहे, जे मिळालं ते भगवंताची इच्छा समजून तो प्रसाद म्हणून ग्रहण करतो. अशा अनेक क्वालिटी, असे अनेक गुण भक्तांचे ज्यांच्यामध्ये असतात, असे भक्त मला अतिशय प्रिय आहेत. आणि तिथे नारद ऋषी पण तेच सांगतात की ह्या भक्तिसूत्रावर विश्वास ठेवून त्या प्रकारे जे आचरण करतात ते भक्तिमान होतात आणि ते भगवंताला अतिशय प्रिय होतात, भगवंताला अतिशय प्रिय होतात. 2दा सांगितलेलं आहे, सप्रेष्ठम लभते, सप्रेष्ठम लभते. हे तो भगवंताला अतिशय प्रिय होतो, भगवंताच्या तो आवडीचा होतो. तर बघा, भगवंताला काय पाहिजे? भगवंताला प्रेम पाहिजे, भगवंताला व्याकुळता पाहिजे. जर आपल्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम असेल,
जर आपण भगवंतावरती संपूर्णपणे अवलंबून असू, सगळा भार जर आपण भगवंतावर सोपवलेला असेल, अशा प्रकारची भक्ती जर आपल्या हृदयामध्ये असेल, तर भगवंताला आपला भार घेणं आवश्यकच आहे, त्याला घ्यावाच लागेल आणि शेवटी तो भगवंताचा प्रिय होईल. नरेंद्रनाथ भगवान श्री रामकृष्णांचे किती प्रिय होते, नरेंद्रावर किती प्रेम करायचे. ते म्हणायचे का नरेंद्रा, तू मला जिथे ठेवशील तिथे मी राहील. कारण नरेंद्रामध्ये ईश्वर लाभासाठी प्रचंड व्याकुळता होती. मला भगवंताचं दर्शन झालंच पाहिजे यासाठी कठोर साधना केली त्यांनी आणि शेवटी भगवंताची कृपा त्यांना लाभली. त्यांना शेवटी भगवंताचा लाभ झाला आणि भगवंताचं सगळ्या जगभर त्यांनी कार्य केलं. भगवान श्रीरामकृष्णावर प्रेम होतं म्हणून ते एवढं महान कार्य करू शकले. प्रेम नसतं तर त्यांनी एवढं कार्य केलंच नसतं. त्यांनी फक्त स्वतःच्या मुक्तीचाच विचार केला असता, त्यांना काही जगाची काळजी नसती. पण त्यांनी स्वतःच्या मुक्तीचा विचार बाजूला ठेवून भगवान श्री रामकृष्णांच्या वाणीचा जगभर प्रचार कसा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अवघ्या 39 वर्षामध्ये कठोर प्रयत्न करून आपल्या शरीराचा त्याग केला. बघा, अशा प्रकारचे भक्त भगवंताला प्रिय असतात की जे भगवंतासाठीच जगतात. हनुमानजी भगवान रामचंद्रांना किती प्रिय, कारण ते भगवान रामचंद्रासाठीच जगले. त्यांच्याच कार्याचा भार त्यांनी घेतला, अतिशय त्यांना प्रिय झाले. तर अशा प्रकारे आपण भगवंताला प्रिय होतो केव्हा, जेव्हा आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण होते, भगवंताविषयी पराभक्ती निर्माण होते. आणि ह्या सूत्रामध्ये सांगितल्या प्रकारे जेव्हा आपण आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण एकदम परफेक्ट तर नाही, भगवंताला माहिती आहे की आपल्यामध्ये अजून परफेक्शन नाही, तरी पण त्याला आनंद वाटतो की आपण प्रयत्न तर करतो आहे ना. भगवंतालाही आपल्या मर्यादा माहीत आहे, त्यांनाही माहीत आहे की आपल्याला हे एवढं सगळं शक्य होणार नाही. पण आपण जर थोडं बहुत केलं तर भगवंत आपल्याला मदत करतात. श्रीरामकृष्ण म्हणायचे की तुम्ही भगवंताकडे 1 पाऊल गेले तर तो तुमच्याकडे 10 पावलं चालत येतो. म्हणजे तुमचे प्रयत्न बघूनसुद्धा भगवंताला आनंद होतो. तेव्हा आपण प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. फळाची आशा सोडून प्रयत्न करत राहणं, शेवटी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणारच. आणि आपले प्रयत्न कमी पडले तर भगवंत आपल्या मदतीला धावून येतील, त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि त्यांच्या कृपेने, त्यांच्या मदतीने आपण सहज हा भवसागर पार करून जाऊ शकू. तेव्हा हा भक्तिमार्ग ह्या कलियुगासाठी अतिशय सोपा आहे. हेच आपल्या नारद ऋषी सांगत आहे. ह्या 84 सूत्रामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केला आहे की जीवनामध्ये आपल्या वैदिक भक्तीपासून सुरुवात करून, सुरुवातीला गौणी भक्ती, वैदिक भक्ती, तिथून सुरुवात करून शेवटी आपला प्रवास आहे पराभक्तीपर्यंत. म्हणजे भगवंतावर असं प्रेम अनिर्वचनीय, शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, वाणीद्वारे सांगता येत नाही, अशा प्रकारचं भगवंताविषयी प्रेम आपल्या हृदयामध्ये निर्माण झालं पाहिजे की ज्या प्रेमामध्ये कुणाचाही वाटा नाही. संपूर्ण प्रेम भगवंतालाच दिलेलं आहे. या जगातल्या कोणत्याही गोष्टीवरती आसक्ती नाही. सगळी जगाची आसक्ती निघून गेली आणि फक्त एकच राहिला प्रेमास्पद, की जो प्रेम करण्यायोग्य आहे, जो नित्य राहणारा आहे, ज्याच्या प्रेमाचा कधी ऱ्हास होत नाही, त्या भगवंतावर प्रेम करणं हेच एकमात्र आपल्या जीवनाचा उद्देश आहे आणि त्यामुळेच आपलं जीवन धन्य होणार आहे. तर हेच आपण बघतो की या भक्तिसूत्रामध्ये 84 सूत्रामध्ये नारद मुनींनी आपल्याला बरेच काही उपदेश दिलेले आहे, आपण ऐकलेले पण आहे. आता आपल्याला ऐकून त्यामधले थोडे तरी आपल्या शक्तीप्रमाणे आचरणामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्तिशास्त्रावर आपण कितीही ऐकलं तरी उपयोग नाही. 2.5 अक्षर प्रेम के पढेसो पंडित होय.
तर आपण खरोखर भगवंतावर भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जगावरची आसक्ती हळूहळू कमी केली पाहिजे. भगवंतावरचं आपलं प्रेम वाढवलं पाहिजे. नेहमी त्याचं स्मरण चिंतन केलं पाहिजे आणि हे सगळं जग त्याचंच आहे या भावनेनं आपण या जगामध्ये राहिलो पाहिजे. सगळे कर्म त्याच्या चरणी समर्पित केले पाहिजे आणि शेवटी शरणागत होऊन आपण त्याच्या दाराशी पडून राहिलो पाहिजे. आणि निष्ठेसहित आपल्या मनामध्ये दृढ निष्ठा पाहिजे, एकनिष्ठा पाहिजे की मला काहीही भीती नाही, भगवंत माझ्या पाठीशी आहे. यामध्ये कुठेही मनामध्ये संशय निर्माण होता कामा नये. काही भगवंत मला मदत करतील की नाही, ऐन वेळेस मला वाचवतील की नाही, अशा प्रकारे जर आपला भाव असेल तर भगवंत कधी वाचवणार नाही. पूर्ण विश्वास पाहिजे की भगवंत नक्कीच मला या इथून काढेल. बघा स्वामी विवेकानंद ते म्हणाले की मी तोपर्यंत भोजन घेणार नाही जोपर्यंत भगवंत मला पाठवत नाही. स्वामीजी उपाशी राहिले 3 दिवस, पण शेवटी एक व्यक्ती भोजनाचं ताट घेऊन आला. त्यांचा विश्वास होता की भगवान श्री रामकृष्ण त्यांच्यासाठी भोजन पाठवेलच, त्यांना काही उपाशी मरू देणार नाही. हा त्यांच्या मनामध्ये दृढ विश्वास होता. त्यांना माहीत होते की भगवान श्री रामकृष्णच आपला एकमात्र आधार आहे, म्हणून ते प्राण त्यागायला पण तयार होते. आणि अशी भक्ती निर्माण झाल्यावर भगवंताला त्यांचं रक्षण करावंच लागतं. कितीतरी उदाहरण आहे. स्वामीजी रेल्वेमध्ये प्रवास करत आहे, उपाशी आहे, स्टेशनवर बसले आहे आणि तिथे त्यांचं भोजन एक भक्त घेऊन येतो. जे बघा, भगवंतावर जर आपण भार टाकला, जर भगवंतावर आपला विश्वास असेल तर भगवंत आपली काळजी नेहमीच घेतो. तो आपला हात कधीही सोडत नाही. पण आपल्या हृदयामध्ये तेवढी भक्ती पाहिजे, तेवढे विश्वास पाहिजे. मनामध्ये कुठेही संशय असता कामा नये. विवेकानंदांचं रक्षण केलं पण माझं करेल की नाही काही गॅरंटी नाही, असा जर भाव असेल तर भगवंत कधीही तुमचं रक्षण करणार नाही. निस्सीम भक्ती आणि विश्वास आणि श्रद्धा पाहिजे, तरच भगवंत आपला भार घेईल. तर आपण शेवटी नवविधा भक्तीवरती एक गाणं ऐकूया. ते गाणं 9 प्रकारची भक्ती कोणकोणती आहे याबद्दल त्या गाण्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ते गाणं आपण ऐकू आणि नंतर आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाला किंवा वाणीला आपण विराम देऊ. रामकृष्ण गुण करा हो श्रवण, रामकृष्ण गुण करा हो श्रवण, मिळेल समाधान चित्ता लागी. रामकृष्ण गुण करा हो श्रवण, मिळेल समाधान चित्ता लागी. रामकृष्ण गुण करा हो श्रवण, मिळेल समाधान चित्ता लागी. रामकृष्ण नाम करा संकीर्तन, रामकृष्ण नाम करा संकीर्तन, होईल पावन मन बुद्धी, होईल पावन मन बुद्धी. रामकृष्ण चरण करावे स्मरण, रामकृष्ण चरण करावे स्मरण, जाईल धून पाप सारे, जाईल धून पाप सारे. रामकृष्ण चरणी करा समर्पण, रामकृष्ण चरणी करा समर्पण, होईल कल्याण जीवनाचे, होईल कल्याण जीवनाचे.
रामकृष्ण देवाचे करावो पूजन, रामकृष्ण देवाचे करावो पूजन, रूपावरी ध्यान ठेवून या, रूपावरी ध्यान ठेवून या. रामकृष्ण देवाचे करावो पूजन, रूपावरी ध्यान ठेवून या. रामकृष्ण चरणी करिता वंदन, रामकृष्ण चरणी करिता वंदन, तुटते बंधन संसाराचे, तुटते बंधन संसाराचे, दास होनिया जो करी सेवा, दास होनिया जो करी सेवा, मिळे त्याच्या जीवा सुख शांती, मिळे त्याच्या जीवा सुख शांती. रामकृष्ण सखा जीवाचा जीवलग, रामकृष्ण सखा जीवाचा जीवलग, करी भवरोग शीघ्र दूर, करी भवरोग शीघ्र दूर. सर्व भावे जाहो रामकृष्णाला शरण, सर्व भावे जाहो रामकृष्णाला शरण, सोडून अभिमान श्रीकांत म्हणे, सोडून अभिमान श्रीकांत म्हणे. सर्व भावे जाहो रामकृष्णाला शरण, सोडून अभिमान श्रीकांत म्हणे, सोडून अभिमान श्रीकांत म्हणे, सोडून अभिमान श्रीकांत म्हणे. रामकृष्ण 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 रामकृष्ण. तर बघा, या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे 9 प्रकारे आपण भगवंताशी नातं जोडू शकतो. आणि इथे तर नारद मुनी आपल्याला 11 प्रकारची नाती सांगतात आणि त्यापेक्षाही अनेक नाती असू शकतात. तेव्हा आपण हे गाणं ऐकलं आणि संपूर्ण नारद भक्तिसूत्राचं आपण इथे अध्ययन केलं. आजचा आपला शेवटला वर्ग होता. 84 सूत्र आपण बघितलेली आहे. आता त्यावर चिंतन करून त्या प्रकारे जीवन जगण्याचा आपण सर्व प्रयत्न करूया. आणि आपण प्रयत्न केले तर भगवंताची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांना नक्कीच प्राप्त होईल अशी आशा बाळगतो आणि भगवंताला तशी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्री रामकृष्णार्पणमस्तु।